हे बघ दादाचं घड्याळ, हे दादाचंच घड्याळ आहे ना? नाही, हे त्यांचं घड्याळ नाहीये अगं. मग कुणाचं आहे? मला नाही माहित असेल कुणाचं तरी. तेच सांगतेय, तुला नाही माहिती पण हे दादाचंच घड्याळ, एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघ. हे दादाचंच घड्याळ आहे. हे जर दुसऱ्या कोणाचं तरी असतं तर मलाही तितकंच बरं वाटलं असतं, पण तसं नाहीये वहिनी, हे दादाचंच घड्याळ आहे. हे बघ, हा दादाचा बेल्ट बघ ना. आई, हा बाबांचाच बेल्ट आहे ग. वहिनी, मृत लोकांना जरी आयडेंटिफाय करता नाही आलं ना तरी सुद्धा त्यांचं हे सामान आहे. आपल्या व्यक्तीचं सामान आपण आयडेंटिफाय करू शकतो ना. आता तरी निदान आपल्या सगळ्यांना हे एक्सेप्ट करायला पाहिजे की दादा नाहीये. दादा इज नो मोर. वी हॅव टू एक्सेप्ट दॅट. आणि हे बघ ना त्याचा शर्ट, हे बघ. वी हॅव टू एक्सेप्ट इट नाव. आणि हा एवढा मोठा योगायोग नाही असू शकत वहिनी. म्हणजे दादाचं त्याच बसनी ट्रॅव्हल करणं, त्याच बसचा ऍक्सिडेंट होणं, बसमध्ये जितकी माणसं होती तेवढाचा काउंट आणि डेड बॉडीजचा काउंट, हा सगळा मॅच होतोय. आपण दादाला इतके कॉल केले, रेंज नाही लागली, एक रिंग नाही लागली दादाची. आणि आता हे सगळं दादाचं सामान सापडणं, हा सगळा योगायोग नाही असू शकत वहिनी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. दादा इज नो मोर. Okay. शांत हो, शांत हो. शांत हो, शांत हो. आज माझा प्लॅन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झाला. आता सौभाग्यवती असून सुद्धा तू विधवेसारखं आयुष्य जगशील. आता खऱ्या अर्थाने मला जे हवं होतं ना ते सगळं मिळालं. आणि इथून पुढे आता फक्त माझा खेळ सुरू, फक्त माझा. विद्युत, आपल्याला हे सगळं करायलाच हवं का? मग आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये. अरे श्रेयस या जगात नाही हे अश्विनी अजून मान्य सुद्धा केलेलं नाही. आणि आपण तिला सही करायला लावायची त्याच्या इन्शुरन्सच्या पेपर्सवरती. नाही, मला नाही वाटत ती सही करायला तयार होईल. अगं माई, असं काय करतेस? मी त्यासाठीच तर तुला सोबत घेऊन आलोय. मला माहिती आहे ताई कोणाचंही ऐकणार नाही, पण तुझं नक्की ऐकेल. हे बघ माई, तुला तिला तयार करावं लागेल. असं कसं रे करू मी विद्युत? अगं माई, ताईच्या घरावर इतकं मोठं संकट ओढवलंय आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी पैशांची खूप गरज आहे. म्हणून हे सगळं करतो. विद्युत, तू हे जे मला करायला सांगतोयस ना ते सोपं नाहीये रे. मला कळतंय माही, पण आपल्याला हे करावंच लागेल.
ताईसाठी, मुलींसाठी, तिच्या फॅमिलीसाठी. प्लीज. मयू, तुझे बाबा आपल्याला सोडून गेले. मला म्हणाले होते मी तुला एकटीला कधीच सोडणार नाही आणि मला फसवून निघून गेले. अगं अश्विनी, नशिबात जे लिहिलेलं आहे ते कधी कोणाला चुकलं आहे का? अगं तूच आता त्यांची आई आणि तूच त्यांचे बाबा आहे. मुलींसाठी तरी स्वतःला सावर ग. अगदी बरोबर बोललात सावंत काकू. नशिबात जे लिहिलेलं असतं तेच घडतं आणि आता तुझं नशीब मी लिहिणार आहे. मला थोड्या वेळ एकटीला राहायचंय. आई मयू प्लीज, जे झालंय ते मला स्वीकारायला हवं आणि खूप कठीण आहे, पण स्वीकारावं लागणार ना. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय. याच्या पुढे नाही होणार. प्लीज, मला ना एकटीला राहायचंय थोडा वेळ. सांगा ना, हा? कशी राहू मी तुमच्याशिवाय? खूप कठीण आहे. खूप कठीण. मयू, आशू कशी आहे? मी भेटू का तिला जाऊन? नको आजी. ती म्हणाली की तिला थोडा वेळ एकटीलाच थांबायचंय. ठीक आहे, पण बरी आहे ना ग ती? खूप हेल्पलेस फील करते ती. अश्विनी वाघमारे आहेत का? हो आहेत ना. काय काम होतं आपलं? आम्ही मागच्या वर्षी इथूनच फराळ नेला होता, पण या वर्षी कामाच्या गडबडीत फराळ ऑर्डर करायचंच राहून गेलं. तर रेडीमेडमध्ये काही मिळतं का म्हणून विचारायला आलो होतो. नाही, यावर्षी आम्ही फराळ बनवला नाहीये. म्हणजे बनवणारच नाही आहोत, कारण आमच्याकडे सुतक आहे. माफ करा, आमच्याकडे यावर्षी फराळ नाही करणार. सॉरी, आम्हाला माहीतच नव्हतं. येतो आम्ही. आशू, नाही सॉरी. मला कळायला थोडा उशीर लागला आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तुला असं नाही बघवत आहे का आशू? नाही,
आज सौ अश्विनी श्रेयस वाघमारेचं अस्तित्व संपलं. शिल्पी, ताईला या अवस्थेत बघावं लागेल असं मला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं अगं. हे काय झालंय? पण आता जी सिच्युएशन आहे ती आहे, त्याला कोणीच नाही काही करू शकत. अगं पण ताईच का? याचं उत्तर तर मीही नाही देऊ शकत. पण आत्ता जेवढी वाईट परिस्थिती आहे त्याच्याही पेक्षा वाईट परिस्थिती आपल्यावर ओढवू शकते. गुंड आहेत आपल्या मागे आणि यावरती उत्तर एकच आहे, आपल्याला लवकरात लवकर इन्शुरन्स पेपर्सवरती वहिनीच्या सह्या घ्याव्या लागणार आहेत. तू पेपर्स आणलेत ना? मग नुसते आणून उपयोग काय आहे विद्युत? सही तर घे. अगं मला तिच्या समोर जायची हिंमत होत नाही. मी सह्या काय घेऊ तिच्याकडून? ठीक आहे, आज नको, मी समजू शकते, पण लवकरात लवकर तुला हा विषय काढावाच लागणार. हे सगळं लवकरात लवकर व्हायला पाहिजे. एकदा का वहिनीने सह्या केल्या आणि तिला पैसे मिळाले की मी दादाला घरी घेऊन येईन. मग वहिनी फ्रॉडच्या केसमध्ये जेलमध्ये जाईल. माझ्या लाडक्या वहिनीकडून मला हेच खरं दिवाळी गिफ्ट आहे. मयुरी, तुला माहिती का, अश्विनीला ही रियालिटी रिअलाइज झाली ते नव्हे खूप बरंच झालं. म्हणजे बघ ना, आता या सिच्युएशन मध्ये काहीतरी सोल्युशन काढता येईल ना आपल्याला. प्रतीक, हा हिला ना असं बघायला खूप जास्त त्रास होतोय. ती सारखं सांगायची की बाबा परत येणार आहेत, त्यांना काही झालेलं नाहीये, ते सुखरूप आहेत. आणि असं अचानक असं सगळं खरं समोर आल्यावर ना जास्त खचून गेली ती. आता घरात सगळ्यात स्ट्रॉंग तीच होती. पण मयुरी, तर घरात सगळ्यात स्ट्रॉंग तुला व्हावं लागणार आहे. म्हणजे तुला ना अश्विनीला हा विश्वास पटवून द्यावा लागेल की कोणीही तिच्यासोबत नसलं ना तरी तू नेहमी असशील. थांब, मी कसं दाखवलं तुला लांबून लांबून. प्रतीक, तुला एक सांगू, म्हणजे घरात किती पण प्रॉब्लेम असले ना तरी आई आमच्या सोबत असणार आणि आई असताना काही चुकीचं नाही होणार हे आम्हाला माहिती आहे. पण बाबा ना घरातल्या सगळ्यांचा जीव होते रे. आता ते नाही आहेत ना प्रतीक, तर कोणाला तसं लाईव्हनेस वाटत नाहीये. कारण ते प्रत्येक आनंदाचा छोट्यातला छोटा क्षण पण साजरा करायचे. मला ना सगळ्यात मोठं टेन्शन फूचं आलंय. फू एवढी लहान आहेत आणि एवढ्या लहान वयात तिला हे सगळं सहन करावं लागतंय प्रतीक. पण तुला माहिती आहे का मयुरी, कुहू ना खूप समजूतदार मुलगी आहे. त्याच गोष्टीचं जास्त टेन्शन आलंय मला. म्हणजे बघ ना, ती एवढी लहान आहे तरी ती एवढी समजूतदार आणि मी तर मोठी आहे ना प्रतीक तिच्यापेक्षा. मी किती समजून घेतलं पाहिजे घरच्यांना. मी घरच्यांसाठी किती स्ट्रॉंग झालं पाहिजे. माझ्या आईसाठी, कुहूसाठी मी स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि मयुरी, तुला स्ट्रॉंग व्हायला माझी काही मदत लागली ना तू मला सांग, मी तुझ्यासोबत कायम आहे. प्रतीक, खरंच थँक्यू. तू कायम माझ्या सोबत असतोस. मला जेव्हा तुझी गरज असतेस तेव्हा तू सोबत असतोस. तुझ्यामुळे मला इतका आधार वाटतो ना, मी नाही सांगू शकत तुला. मयुरी, हे बघ, मी ना कायम तुझ्यासोबत आहे आणि हेही लक्षात ठेव की यानंतरही असेल. पण मला आता एक वेगळंच टेन्शन आलंय. उद्यापासून दिवाळी सुरू होते आणि बाबांनाच नाही आलं त्यांच्यासोबत. काय अवस्था असेल प्रतीक सगळ्यांची घरामध्ये. काय झालंय ऊर्जा?
शिल्पी, अगं तुला आत्ता वेळ मिळाला का यायला? मी कधीपासून तुझी वाट पाहतेय. बरं चल घरी जाऊया. ओ हॅलो, मी तुमच्याशी बोलायला नाही आली इथे. आणि तुम्ही काय वॉच ठेवताय? वॉच? आणि मी? अगं उलट मीच तुला विचारणार होते, तुझा भाऊ जिवंत आहे ना? मग हे तू तुझ्या घरच्यांना सांगणार आहेस की नाही? आत्ता तरी नाहीच सांगणार आहे, कारण मला माझा एक महत्त्वाचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. कसला प्लॅन? मला माझ्या भावाच्या लाईफ इन्शुरन्सचे पैसे पाहिजेत. म्हणजे जगासाठी तुझ्या भावाला मेलेलं राहावं लागेल आणि त्यासाठी तू त्याला लपवून ठेवणार आहेस? हो, सध्या तरी. अगं शिल्पी, एवढ्या पैशाचं तू काय करणार आहेस? बघू होते. शिल्पी, तू का माझ्यापासून गोष्टी लपवतेस? तुला माहिती आहे ना, मला सगळं दिसतं, सगळं कळतं. तुमच्या सोसायटीत गुंड येतात, तुम्हाला धमकी देतात, याची अख्ख्या सोसायटीवर चर्चा सुरू आहे. आणि मला माहिती आहे, एकदा तुझ्याकडे पैसे आले ना की तू ते त्या गुंडांना देणारच. ग्रेट. म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय की त्या गुंडांच्या नावाखाली मी पैसे घेणार आहे, पण मी ते पैसे कशासाठी वापरणार आहे हे कोणाला माहिती आहे? ठीक आहे, नको सांगूस. आता मी माझ्या घरी जाते, चिंतन करते आणि मग मला सगळं कळेलच. ब्लॅकमेल करताय? अजिबात नाही. दुसऱ्याला वेटीस धरून कधी कुणाचं भलं झालंय का? नाही ना. आणि तसंही माझा खरा आनंद हा माझ्या अंतर्मनात वास कर, आणि माझा केंद्रबिंदू हा इथे आहे, मध्यभागी. एक मिनिट थांबा. हे सगळं करण्यापेक्षा मी स्वतः सांगते तुम्हाला, हे जे दादाच्या लाईफ इन्शुरन्सचे पैसे वहिनीला मिळणार आहेत ते मला तिला नाही मिळू द्यायचे. मला हवेत ते पैसे. मग मी त्या पैशांचं वाटेल ते करेन. मी दागिने खरेदी करीन, मी वेगवेगळ्या स्कीम्समध्ये ते पैसे गुंतवेन, इन्व्हेस्टमेंट करीन, घर घेईन, मी सगळं करीन. वहिनी त्या पैशांनी जे जे करणार होती किंवा करणार असेल, मे बी जे काही तिची स्वप्न असतील, ती सगळीच्या सगळी स्वप्न मी पूर्ण करीन माझ्यासाठी. दादाच्या टाळूवरचं लोणी मला तिला नाही मिळू द्यायचं. ते सगळं मला हवंय. अगं पण का? हे एवढं सगळं करून तुला काय मिळणार आहे? आनंद मिळणार आहे मला, कारण मला जो रिव्हेंज घ्यायचा आहे ना तो पूर्ण होईल. मी जर हे पैसे सगळे वहिनीला मिळू दिले तर काय होईल? ती मूर्खासारखे ते पैसे त्या केकेच्या माणसांना देईल आणि विषय संपवून टाकेल. आणि हेच नकोय ना मला. मला तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स हवेत. आता कसं मज्जा येते ना, म्हणजे बघा ना, आता ते केकेची माणसं येत आहेत, बाबांची कॉलर काय धरतायत, फुल फिल्मी सगळं असं कसं काही ना काहीतरी चालू आहे. बरं ते संपत नाही तोवर ती इन्शुरन्सची माणसं आहेत. आणि तुम्ही विचार करा ना, वहिनी एका जिवंत माणसाच्या इन्शुरन्सचे पैसे क्लेम करते. हे जेव्हा कळतं तेव्हा काय होईल? फ्रॉड म्हणतील तिला सगळेजण. तिच्यावरती केस होईल, जेलमध्ये जाईल ती. आणि या सगळ्यातनं ती कधीच सुटणार नाही, आयुष्यभर जेलमध्ये सडत राहील. काय मजा येते. हे सगळं ऐकायला सुद्धा किती भारी वाटतंय ना. हे एन्जॉय करायचंय मला. शिल्पी, तू इतकी दृष्ट आणि पाताळ एंट्री बाई असशील ना असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. काय हे असले शब्द माझ्या बाबतीत नाही वापरायचे, अजिबात नाही वापरायचे. या बाईमुळे माझं काय नुकसान झालंय याचा तुम्हाला अंदाज नाहीये. हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही कधीच असं बोलणार नाही. आणि तसंही इथून पुढे जे काही करायचंय ते माझं मी करीन. मला तुमच्या मदतीची, इनफॅक्ट तुमच्या या एक्सटर्नल पॉवरची अजिबात गरज नाही. टेक इट. पैसे हातात येण्याआधीच हा बकरा निसटून चाललाय. काहीतरी कर ऊर्जा, काहीतरी कर. खरी पॉवर तुझ्यात नाही शिल्पी, खरी पॉवर
माझ्यात आहे. कारण मला सगळं माहिती आहे तू नेमकं काय करणार आहेस ते. त्यामुळे हे जर का मी तुझ्या कुटुंबाला किंवा पोलिसांना सांगितलं ना तर जेलमध्ये तुझी वहिनी नाही तू जाशील. आणि त्यामुळे तुला मला पैसे द्यावेच लागतील.